26 जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे सोपे भाषण पाहूया. तुम्ही ते लिहून घेऊ शकता. भारतीय प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारतात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाला मान्यता दिली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले. दरवर्षी 26 जानेवारी दिवशी प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतो. शाळा आणि महाविद्यालयात विविध राष्ट्रभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. 26 जानेवारी या दिवशी शाळेत विद्यार्थी संचलन, देशभक्तीपर समूह गीते, प्रभात फेरी, उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा आदर सत्कार, मान्यवरांची भाषणे असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. संपूर्ण देशात इतर सरकारी आणि सुरक्षा कार्यालयात देखील ध्वजारोहण केले जाते. दरवर्षी भारताची राजधानी दिल्लीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला जातो आणि राजपथावर संचलन केले जाते. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत भारतीय सुरक्षा दल संचलन आणि विविध स्वरूपाचे सांस्कृतिक संचलन असा नयनरम्य सोहळा दिल्ली येथे पार पडतो. प्रजासत्ताक दिनी प्रत्येक राज्यात देखील सुरक्षा दलाचे संचलन होत असते. त्याची मानवंदना राज्याचे राज्यपाल स्वीकारतात. जाता जाता एवढेच म्हणेन, उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला.